Hello students, today we will see the definition of electric flux and area vector. Yesterday we discussed about one basic concept regarding the two vectors. When they are rotating, it will give third vector in the third direction. Like that, this is I vector, J vector. This is the area of the I and J. Third vector which is perpendicular to area of first and second. या दोघांच्या एरियाला थर्ड वेक्टर कसा आहे, परपेंडिकुलर आहे ना. ओके, सो दैट थर्ड वेक्टर इज सेड टू बी एरिया वेक्टर. सो दिस इज द वेक्टर ऑलवेज परपेंडिकुलर टू द surface of conductor or surface of any body. That is said to be area vector. And what is electric flux? We had a basic discussion regarding the electric flux yesterday. Electric flux, it is the product of electric field intensity and area. E bar dot A bar. हा डॉट म्हणजे काय आहे? There is said to be a scalar product between the both. Scalar product between the both. Is it clear? Now, to understand the concept of the area vector, we know flux is said to be E bar dot A bar. If it is said to be a scalar product, I will write here E A cos थीटा, कारण स्केलरला काय असतो cos आणि वेक्टरला काय असतो sin. मग हे cos का sin का नाही हे सुद्धा आपण या केसमध्ये डिस्कस करत येणार आहे. एरिया वेक्टर डेफिनेशन या केसमध्ये मी लिहितो. ओके, द वेक्टर परपेंडिक्युलर, द वेक्टर परपेंडिक्युलर टू दी सरफेस किंवा याला म्हणतो नॉर्मल. परपेंडिकुलर टू सरफेस और नॉर्मल टू द सरफेस. परपेंडिकुलर टू द सरफेस और नॉर्मल टू द सरफेस ऑफ बॉडी और कंडक्टर, और आई कैन से इट इज टू बी कंडक्टर. आता कंडक्टर, इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन, कंडक्शन या कन्सेप्ट काय आहे हे सगळं आपण पहिल्या 3 ते 4 लेक्चरमध्ये डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे. नाउ यू शुड अंडरस्टँड द वेक्टर विच इज नॉर्मल टू द सरफेस ऑफ द बॉडी और सरफेस ऑफ द कंडक्टर, और द वेक्टर विच इज परपेंडिकुलर टू द सरफेस ऑफ द बॉडी और सरफेस ऑफ द पर्टिक्युलर कंडक्टर. इट इज सेड टू बी अ एरिया वेक्टर. टू अंडरस्टँड, तुम्ही म्हणाल सर हे ई बार और ए बार काय कन्सेप्ट आहे? एक बेसिक कन्सेप्ट आपण डिस्कस करू. ओके, हियर इज अ वॉटर फ्लो. आता बघा, जर मी बुक असं घेतलं, याचा एरिया वेक्टर कुठं आहे? सरफेसला परपेंडिकुलर इकडे असणार आहे. बुक जर मी असं घेतलं तर एरिया वेक्टर कुठं असणार आहे? असा. कारण का द वेक्टर विच इज परपेंडिकुलर टू दी सरफेस ऑफ दी कंडक्टर. जर सरफेस असा असेल तर एरिया वेक्टर कुठं आहे? असा आहे. म्हणजे बघा, सरफेस चेंज झाला, असा होता, एरिया वेक्टर इकडे होता, असा झाला, एरिया वेक्टर इकडे गेला, सरफेस असा झाला, एरिया वेक्टर असा. कारण का तो वेक्टर असा आहे जो सरफेसला कसा असतो, ऑलवेज परपेंडिकुलर. त्याच म्हणतात एरिया वेक्टर. आणि स्केलर वेक्टरच्या फॉर्ममध्ये याला काय म्हणतात? थर्ड रिझल्टंट वेक्टर, जे आपण काल डिस्कस केलं. I क्रॉस J इज सेड टू बी K. नाउ सपोज दिस इज द फ्लो ऑफ वॉटर. वॉटर असं चाललंय. ओके, दिस इज द वेलॉसिटी v bar ऑफ द वॉटर and this is said to be flow of the water. या केसमध्ये मी जर एक I can take one conductor. This is said to be a conductor. How much? जसं इलेक्ट्रिक फील्ड मध्ये होतं बघा, नंबर ऑफ लाईन्स पासिंग पर युनिट एरिया, तसंच या केसमध्ये अमाऊंट ऑफ वॉटर फ्लोज थ्रू दिस पर्टिक्युलर एरिया. आता बघा, त्याचा एरिया वेक्टर कुठं आहे? बघा व्यवस्थित, हा जर सरफेस असेल तर एरिया वेक्टर कुठं असणार आहे? या डायरेक्शनला असणार आहे. सो दिस इज सेड टू बी एरिया वेक्टर dA bar. दिस इज वेलॉसिटी ऑफ द वॉटर v bar. हाऊ यू कॅन फाइंड फ्लो? फ्लो म्हणजे काय? किती वॉटर याच्यामधून पास झाले फ्लक्सच्या प्रमाणात. ॲज पर द डेफिनेशन ऑफ फ्लक्स मी या ठिकाणी फ्लोची कन्सेप्ट डिस्कस करतो. या ठिकाणी मी फ्लो कसा डिफाइन करणार आहे? फ्लो इज इक्वल टू v bar डॉट एरिया वेक्टर dA bar इज इक्वल टू v dA cos theta. ज्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी ऑफ वॉटर
त्याच डायरेक्शनला काय एरिया वेक्टर, ज्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी ऑफ वॉटर त्याच डायरेक्शनला काय असणार आहे एरिया वेक्टर. म्हणजे दोघं कसे चालले एकाच डायरेक्शनने चालले, मीन्स ज्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी चालले वॉटरची त्या डायरेक्शनला कोण आहे एरिया वेक्टर. म्हणजे दोघांचे अँगल कसं आहे झिरो, बिकॉज दे आर पॅरलल वेक्टर्स, दे आर मूव्हिंग इन द सेम डायरेक्शन. एरिया वेक्टर ज्या डायरेक्शनला आहे त्याच डायरेक्शनला कोण आहे velocity vector. What is the area vector? The vector which is perpendicular to this surface. या सरफेसला कसा आहे एरिया वेक्टर असा परपेंडिक्युलर आहे. इज इट क्लियर? थीटा 0 म्हणजे cos 0 काय झालं 1. सो टोटल फ्लो तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार, किती फ्लो झाला वॉटरचा या कंडक्टर मधून और थ्रू दिस पर्टिक्युलर एरिया. VDA इज द ॲक्च्युअल फ्लो. बरोबर, जास्तीत जास्त फ्लो केवढा होऊ शकतो एवढा होऊ शकतो. आता दुसरी पोझिशन घेतो. दिस इज द फ्लो, दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो ऑफ वॉटर. फ्लो या डायरेक्शनला आहे. आता मी कंडक्टरचा सरफेस असा होता, आता मी याला काय करतो असा होता त्याला असा करतो. आय कॅन कीप द सरफेस ऑफ द कंडक्टर लाईक दिस. दिस इज द कंडक्टर. Is it clear? Where is the area vector? तुम्हाला माहिती आहे अगोदर सरफेस असा होता, एरिया वेक्टर होता. आता सरफेस कसा आहे असा आहे, म्हणजे एरिया वेक्टर कुठे आहे वरती आहे. सो आय कॅन से एरिया वेक्टर इज इन दिस डायरेक्शन. am I correct? What is the angle between area vector and velocity vector? velocity कुठे आहे वॉटरची या डायरेक्शनला आहे, एरिया कुठे आहे या डायरेक्शनला आहे. what is the angle between both? What is angle between both? Angle between both is said to be 90 degree. Isn't it? मग फ्लो कसा काढणार, किती वॉटर याच्या या एरियामधून पास झाले. तुम्ही म्हणा सर असं दिसतंय हे असं आहे, इकडून वॉटर पास झालं, इकडून वॉटर पास झालं, इकडून वॉटर पास झालं, इकडून वॉटर पास झालं. आता असं आहे जेवढं वॉटर या एरियामधून पास झालं तेवढं वॉटर या एरियामधून पास होतं, एवढं छोट्या एरियामधून नाही पास होणार. ओके, किती फ्लो आहे बघा लिक्विडचा. फ्लो आय कॅन राईट हिअर व्ही बार डॉट डी ए बार, व्ही डी ए कॉस थिटा. थिटा किती आहे अँगल बिटवीन बोथ 90. सो कॉस 90 इक्वल टू 0. म्हणजे किती फ्लो झाला 0. म्हणजे याला मी काय म्हणतो मिनिमम फ्लो. कमीत कमी वॉटर याच्यातून किती पास झालं 0. इथे किती झाले मॅक्सिमम फ्लो. Is it clear? So maximum flow when area vector and direction of flow is in same direction. Area vector and direction of flow if they are perpendicular, flow is said to be 0. म्हणजे जर एरिया वेक्टर त्या फ्लोला परपेंडिक्युलर असेल तर त्या एरियामधून त्या कंडक्टरच्या एरियामधून कुठलंही वॉटर पास होणार नाही. सो फ्लो अक्रॉस द पर्टिक्युलर एरिया इज सेड टू बी 0. आता एरिया वेक्टरची पोझिशन चेंज करतो. ठीक आहे. सो आय कॅन राईट हिअर third position. Okay, if this is the area now, असा होता आता असा आहे तुम्ही असा आहे. एरिया वेक्टर कुठे आहे इकडे डी ए बार. व्हेलॉसिटी कुठे आहे या डायरेक्शनला आहे. व्हेलॉसिटी ऑफ दी फ्लुइड इन दिस डायरेक्शन. याच्यामध्ये अँगल किती आहे, सपोज काहीतरी अँगल थिटा असेल, सपोज हा 45. या ठिकाणी फ्लो कसा कॅल्क्युलेट करणार वॉटरचा फ्लो थ्रू द पर्टिक्युलर एरिया. फ्लो आय कॅन राईट हिअर डायरेक्टली तो बघा व्ही डी ए इंटू कॉस 45 डिग्री. इज इट क्लियर? इट इज 1/√2 ना. फ्लो इज इक्वल टू व्ही डी ए कॉस 45. म्हणजे जसा अँगल एरिया वेक्टर आणि व्ही एका डायरेक्शनमध्ये फ्लो जास्त झाला तसा अँगल दोघांच्या मध्ये वाढत जाईल. तसा फ्लो काय होणार आहे कमी कमी होत जाणार आहे. एका डायरेक्शन असेल तर फ्लो जास्त, 90 असेल तर फ्लो 0, 45 असेल तर सम फ्लो इज देअर व्ही डी ए इंटू कॉस 45. यू विल गेट सम व्हॅल्यू ऑफ द फ्लो थ्रू द पर्टिक्युलर एरिया. सेम concept is applicable in the electric flux. How?
Suppose charge produces electric lines, or I can say electric field. If this is the electric field, okay, area vector मी घेतो, same concept आहे बघा. If this is the conductor placed in an electric field, conductor placed in electric field, how much is the flux passing through the conductor? Flow च्या ऐवजी flux म्हणणार मी. Okay, flux passing is phi is equal to E bar dot dA bar. काही बुक मध्ये ds दिलाय, इथे आपण dA घेतोय, नो प्रॉब्लेम. रोटेशन जरी चेंज झाली तर त्याची कन्सेप्ट ती सेमच असणार आहे. या सरफेसला परपेंडिक्युलर कुठे आहे? इकडे आहे. दिस इज द एरिया वेक्टर ना. ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड त्याच डायरेक्शनला कोण आहे? एरिया वेक्टर. म्हणजे दोघांचा अँगल काय? 0. हाऊ मच फ्लक्स पासिंग? इट इज E dA cos. हे डॉट प्रोडक्ट म्हणजे a बार डॉट b बार इज ab sin थीटा. E बार डॉट dA म्हणजे E dA cos थीटा. cos 0 म्हणजे काय झालं? 1 झालं. म्हणजे मॅक्सिमम फ्लक्स इज पासिंग कधी? ज्यावेळी कंडक्टरचा सरफेस, ज्यावेळी एरिया वेक्टर ऑफ द पर्टिक्युलर कंडक्टर इज पॅरलल टू डायरेक्शन ऑफ फील्ड, त्यावेळी मॅक्सिमम फ्लक्स पास होतो. फ्लक्स मीन्स नंबर ऑफ लाईन्स पर्टिक्युलर एरिया. आणि जर एरिया परपेंडिक्युलर असेल तर इफ दिस इज द पर्टिक्युलर एरिया, मी आता एरिया असा घेतो, एरिया ऑफ कंडक्टर इट इज इन दिस डायरेक्शन. इकडे एरिया आहे, इकडे कोण आहे? इलेक्ट्रिक फील्ड आहे ना. इट इज इलेक्ट्रिक फील्ड. अँगल किती आहे? 90. सो फ्लक्स इज सेड टू बी E dA cos 90. इट इज सेड टू बी 0. म्हणजे फ्लक्स तुम्हाला किती मिळाला? मिनिमम मिळाला. देन व्हॉट इज युअर कन्क्लुजन? द एरिया सरफेस should be in between 0 to up to 90. When we reach to the 90, we will get a zero flux passing through the particular conductor or passing through the particular element. हे आपलं कन्क्लुजन आहे. एरिया वेक्टर जर इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल असेल तर जास्तीत जास्त फ्लक्स पास होत असतं. एरिया वेक्टर जर इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर असेल, एरिया वेक्टर ऑफ द पर्टिक्युलर कंडक्टर परपेंडिक्युलर टू इलेक्ट्रिक फील्ड, त्यावेळी काय होत असतं? फ्लक्स पासिंग ऑलवेज सेड टू बी अ minimum value. So this is a much important point you should understand. हे झालं फक्त एकासाठी एक फ्लक्स, एकच एरिया मी कन्सिडर केला. याच्यामध्ये मला नंबर ऑफ एरिया होऊ शकतात. इफ दिस इज वन एरिया, I can erase this figure. If this is one area, I can take next area. I can take next area. मला नंबर ऑफ एरिया मिळू शकतात ना, ज्याच्याबद्दल लाईन्स पास झाले. मग मी टोटल फ्लक्स कसे घेणार? I can take total flux is integration. Integrate dA 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 dA. I can integrate all the areas. So total areas प्रत्येकाचे इलेक्ट्रिक फील्ड पास झाले. या एरियामध्ये E बार पास झाले, या एरियामधून E बार पास झाले, याच्यामधून E बार पास झाले, याच्यामधून पण E बार पास झाले. So total flux through the surface it is EDS. Total flux through the surface is said to be EDS. So you should keep in mind this formula again for considering total flux over the surface. Over surface म्हणजे total surface cover केला, एकच कुठला तर पॉइंट कव्हर केला नाही. टोटल सरफेस कव्हर केला म्हणजे काय झालं? टोटल इंटिग्रेशन EDS will get the total flux. I can say here total flux is said to be 5T. हे झालं कसं? एरिया रेग्युलर असेल तर इफ आय टेक कंडक्टर और चार्ज्ड बॉडी, इफ आय टेक कंडक्टर और चार्ज्ड बॉडी, कशी आहे ती चार्ज्ड बॉडी किंवा कंडक्टर? ऑफ इरेग्युलर शेप. If I consider instead of the regular shape, हे रेग्युलर आहेत ना, स्क्वेअर टाइप. कंडक्टर असा घेतला जो इरेग्युलर शेप आहे, चार्ज बॉडी अशी घेतली जी इरेग्युलर आहे. मग अशा ठिकाणी कसं असू शकतं एरिया वेक्टर? दॅट विल सी.
That is a basic point of Gauss theorem. क्या अशी मी कुठली इरेग्युलर शेप देतो, इरेग्युलर शेप. इलेक्ट्रिक फील्ड कशी, ही बॉडी चार्ज बॉडी आहे, दिस इज द चार्ज बॉडी आहे, मग इलेक्ट्रिक फील्ड कशी पास होणार आहे, अशा असणार आहे ना इलेक्ट्रिक फील्ड, लाईक दिस. बॉडी पण चार्ज आहे विच इज केप्ट इन द इलेक्ट्रिक फील्ड. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, ओके. आउट ऑफ total area I can consider only one area. I can consider only one area, this area. हा एरिया कसा आहे, एरिया वेक्टर कसा आहे, असा आहे ना. मी डीए घ्या किंवा डीएस घ्या, काही प्रॉब्लेम नाही. डीए घेतो मी. या ठिकाणी कशा असणार आहे फॉर्म्युला, फ्लक्स इज सेड टू बी, फ्लक्स इज सेड टू बी ईडीएस. मी एरिया हा घेतो. कंडक्टर ऑफ इरेग्युलर शेप पैकी मी हा एरिया घेतो. एरिया वेक्टर कुठे आहे, या सरफेसचा एरिया वेक्टर कुठे आहे, इकडे आहे ना. इलेक्ट्रिक फील्ड कुठे आहे, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इकडे आहे, म्हणजे दोघांच्या मध्ये अँगल थिटा आहे. या ठिकाणी प्लस किती आलं, फाय इज इक्वल टू EDA cos थिटा जो असेल तो. मग या ठिकाणी फ्लक्स वाढलेला कमी झालं, इथे जास्त होतं EDS, इथे काय झालं EDA इंटू कॉस, कमी होत गेलं, बरोबर आहे का. तुम्ही म्हणता सर कॉस शेप आहे की, अरे इथे कॉस 0 1 आहे, म्हणजे इथं 1 आहे. कॉस 0 म्हणजे ही मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आहे, पर 45 म्हणजे आणखी कमी झाली त्याची व्हॅल्यू, लक्षात घ्या. म्हणजे या डायरेक्शनला फ्लक्स जास्त आहे. आता आय कॅन कन्सिडर दिस एरिया, आय कॅन कन्सिडर दिस एरिया, ओके. एरिया ऑफ द पर्टिक्युलर सरफेस. या सरफेसला एरिया वेक्टर कुठे आहे, इकडे आहे ना. इलेक्ट्रिक फील्ड कुठे आहे, इकडे आहे. दोघांमध्ये अँगल काय 0. मग या ठिकाणी फ्लक्स किती पास झालं, 0. फ्लक्स पासिंग इज 0 ना. आता तुम्हाला कळत असेल बघा, कसं आपण काय डिस्कस करायला लागले. फ्लक्स किती पास होत आहे एरियामधनं, फ्लक्स इज 0, ठीक आहे. आता बघा मी हा एरिया घेतो. इफ आय कन्सिडर दिस सरफेस ऑफ द कंडक्टर, असे बरेच सरफेस आहे, इथे सरफेस आहे, इथे सरफेस आहे, इथे सरफेस आहे, इथे सरफेस आहे. वेर इज द एरिया वेक्टर, इकडे आहे. द वेक्टर नॉर्मल टू द सरफेस ना. या सरफेसला नॉर्मल एरिया वेक्टर आहे, हा इकडे आहे. इलेक्ट्रिक फील्ड कुठे आहे, वेर इज इलेक्ट्रिक फील्ड, इन दिस डायरेक्शन, ओके. दोघांमध्ये अँगल किती आहे, 180 ना. मग फ्लक्स या ठिकाणी मला या पॉईंटला प्लस काय मिळणार आहे, कॉस 180 काय असतो, मायनस, डायरेक्ट का मायनस EDA कॉस 180 म्हणजे -1 मायनस EDA, म्हणजे फ्लक्स या ठिकाणी किती मिळाला बघा, मायनस EDA. मी या ठिकाणी हा एरिया घेतो परत. इफ आय कन्सिडर दिस एरिया, एरिया वेक्टर कुठे आहे, इकडे आहे. इलेक्ट्रिक फील्ड कुठे आहे, इकडे आहे, बरोबर. हा अँगल जो काय असेल तो, या ठिकाणी फ्लक्स काय असणार आहे, EDA cos theta. Is it clear? So if you take only one surface, if you take only one surface of particular charged body which is irregular in shape or conductor which is irregular in shape, you can get flux passing to the particular point. But how much total flux? Our area क्या इतना area. If you are integrating all the areas, you will get total flux. Single flux, single flux, single flux. How to get total flux? Integrating all the areas. So total flux, हा surface कैसा है? Open है या close है? This is said to be closed surface. So total flux P या किसमध्ये इथं लिखतो बघा at the center. Total flux over entire surface, closed surface. Surface कैसा है? Closed. म्हणून या ठिकाणी काय करतो? Closed surface. Okay, closed surface S is E bar dot du bar. मग EDA cos theta जे काही त्याची व्हॅल्यू असेल, you can take EDS plus EDA cos theta plus EDA plus minus EDA plus EDA cos theta. सगळ्यांचे ॲडिशन इंटिग्रेट करायला काय मिळणार तुम्हाला, टोटल फ्लक्स ओव्हर दिस इरेग्युलर शेप बॉडी. टोटल दिस इरेग्युलर शेप
charged body or irregular shaped conductor. This is the basic point of the Gauss theorem. So from tomorrow we are going to discuss Gauss theorem. म्हणजे Gauss theorem काय केलं, एखादी जर बॉडी असेल, if there is any body, charged body, if this is charged by induction, positive charge, if this is the cylinder, at the same time imaginary cylinder is produced around this particular cylinder. मग हा जो सिलेंडर असेल तर याच्या बाजूला बरोबर एक इमॅजिनरी सिलेंडर होत असतो. त्या इमॅजिनरी सिलेंडरच्या बाजूला किती इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असते, किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी प्रेझेंट असते ते कॅल्क्युलेशन केलं. दॅट कॅल्क्युलेशन वॉज डन बाय द सायंटिस्ट गॉस बाय कन्सिडरिंग इमॅजिनरी बॉडी अराउंड द चार्ज बॉडी. मग त्या केसमध्ये चार्ज बॉडी एक सिलेंडर असेल किंवा इरेग्युलर शेप असेल, दॅट वी डोंट नो, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस ॲट ॲक्च्युअल इन अ गॉस थिअरम. ओके, so here is end of this point, electric flux definition and area vector definition. Okay, and also try to understand flux, when flux is said to be maximum, when angle between area vector and electric field is 0. When flux is said to be minimum, when angle between area vector and electric field vector is 90 degree, then only electric flux is said to be minimum. Okay, so we can stop here. Thank you.